छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सोलापुरातील थोरला मंगळा तालीम मंडळाच्या वतीने बुधवारी राबवण्यात आलेल्या शिवभोजन उपक्रमामध्ये 25,000हून अधिक शिवभक्तांनी भोजनाचा आस्वाद घेत अमोल बापू शिंदे यांना शुभाशीर्वाद दिले। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त थोरला मंगळा तालीमच्या वतीने सालाबादाप्रमाणे यंदाच्या वर्षीही शिवभोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं। मागील 6 वर्षापासून हा उपक्रम सुरू आहे। 5,000 पासून सुरू केलेल्या शिवभोजनापासून आज 25,000पर्यंत थोरला मंगळा तालीमनी मजल मारली आहे। या कार्यक्रमाचं उद्घाटन सोलापूरचे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते शिवपूजनाने करण्यात आली। या प्रसंगी सोलापूरचे संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत, कोल्हापूरचे माजी महापौर सचिनभाई चव्हाण, अन्नछत्र मंडळाचे सर्वेसर्वा जन्मेजयराजे भोसले यांच्यासह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते। प्रारंभी अमोल बापू शिंदे यांनी या उपक्रमाची माहिती दिली। हा उपक्रम आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत सुरू ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला। राजाची जयंती प्रत्येकजण आपापल्या परीने जमेल त्या पद्धतीने करतो। कोण राजांवर पुस्तक लिहून करतो, कोण चित्रपट काढून करतं, कोण राजाचं नामस्मरण करतं, कोण किल्लेकडे दर्शन करतात। आणि आपण मंडळात सामाजिक क्षेत्रात काम करणारे लोक विविध सामाजिक क्षेत्रातून सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो। आज शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मिरवणूक आहे। 1,00,000-1.5 लाखापेक्षा मोठ्या संख्येने या मिरवणुकीसाठी सहभागी झालेले लोक आहेत। आणि या कार्यक्रमाप्रसंगी आज त्यातलाच भाग असलेले आमचे भक्तगण इथं आलेले आहेत। मी पहिल्यांदा त्यांचं स्वागत करतो। आजचा कार्यक्रम करण्यामागचं कारणच एक आहे की ज्यावेळेस अक्कलकोटला मी जायचो, स्वामी महाराजांचा प्रसाद घेताना तुम्ही बघितलं असेल, अन्नछत्र मंडळामध्ये ज्यांनी इथं गेले त्यांना माहिती आहे की स्वामींचा प्रसाद घेतल्यानंतर कशा पद्धतीचं दर्शन झाल्यानंतर जेवढा आनंद मिळतो तेवढाच प्रसाद घेतल्यानंतर ते माणसाचं मन तृप्त होतं। मी कायम सांगत असतो की ती आत्मा तृप्त करण्याचं काम अक्कलकोटचे जन्मेजय महाराज सगळ्यांचं करत असतात। आणि आज त्याचा 0% भाग म्हणजे रोज 25,000पेक्षा जास्त लोक स्वामी महाराजांच्या पायापेक्षा म्हणजे जेवतात तिथं अन्नछत्रामध्ये। आणि आज आपण इथं 25,000 शिवभक्तांना जीव घालतोय। मी ह्या कार्यक्रमात तुम्ही सगळे आलात, मी माझं भाग्य समजतो की इथं तुम्ही या सोहळ्यात उपस्थित राहिलात, त्याबद्दल मला खरंच आता बोलताना शब्द सुचत नाहीत। माझं भाग्य समजतो। माझ्या ह्या सगळ्या कार्यामध्ये माझे आवर्जून माझ्या पाठीमागे उभा असलेले आमचे पिसे महाराजांचे चिरंजीव संकेत भाऊ असतील, शेलूदादा असतील, सागर भाऊ असतील, म्हणजे माझ्या पाठीमागं माझा लहान भाऊ जरी नसला आज जगामध्ये तर माझ्या पाठीमागं भावाच्या प्रमाणे राहणारे माझे सगळे बंधू। आणि शिवाजी सावंत सरांचं तर मला मार्गदर्शन असते, आधार असतो। पण मी एवढंच सांगतो, हे आज जे शिवभक्त इथं आलेत हे ग्रामीण भागातल्या शेवटच्या टोकापासून आलेत। हॉटेल बंद आहेत शहरामधले आज, आणि त्या मुलांची गैरसोय होते आणि ती सोय लक्षात घेऊन आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला। पोलीस बांधव जे मोठ्या प्रमाणात बंदोबस्तात असतात त्यांना वारंवार फूड पॅकेट मिळत असतात, पण आमची इच्छा होती की त्यांना बंदोबस्तात असणाऱ्या पोलीस बांधवांना सुद्धा गरम आणि स्वच्छ ताजं संपूर्ण जेवण मिळालं पाहिजे। आणि मी ज्यावेळेस ही कार्यक्रम सुरू केला, सीपी साहेब मला तुम्हाला सांगायला आवडेल, मला शिवाजी सावंत सरांनी आवर्जून सांगितले की अमोल वाटप करायचं, अन्नदान करायचं असेल तर आपले जे शिवभक्त आहेत ते हात पसरून आपल्यापाशी घेतले नाही पाहिजे। त्यांना तू तुझ्या मुलाच्या लग्नात ज्या पद्धतीने जीव घालणार आहेस त्या पद्धतीने तू जीव घातला पाहिजे म्हणल्यानंतर हा कार्यक्रम सुरू झालेला आहे। आज 6वं वर्ष आहे। मला एवढं मी आज छत्रपतींच्या समोर सांगतो, जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत हा कार्यक्रम थोरला मंगळा तालीम मंडळाकडून असाच अविरत चालू राहणार आहे। आणि या कार्यक्रमाला मला जसं जसं दिवस चाललेत तसं तसं अशी संख्या वाढत चालली आहे। मला आनंद वाटतोय की इतक्या मोठ्या प्रमाणात सगळेजण आलेत, त्यांचं मनापासून स्वागत करतो। मी उपस्थित असणाऱ्यांना पण सांगतो की 5 मिनिटानंतर आपल्या सुद्धा जेवणाची व्यवस्था आम्ही करू। रात्री 2 वाजू दे, शेवटचा माणूस मिरवणुकीतला गेल्याशिवाय हे जेवण संपणार नाही, एवढी व्यवस्था आयोजकांनी केलेली आहे। या प्रसंगी सर्व प्रमुख पाहुण्यांनी अमोल बापू शिंदे यांच्या या उपक्रमाचं कौतुक करत त्यांना कोणतीही मदत लागली तर आम्ही सदैव तयार आहोत असं आश्वासन दिलं। सर्वप्रथम शिवजयंतीच्या आपणाला हार्दिक शुभेच्छा। बांधवांनो, गेल्या 6 वर्षापासून माझे मित्र कालकथित
बाळासाहेब शिंदे, शिवाजी महाराज पिसे यांच्या तालमीत तयार झालेला अमोल बापूंनी हा एक वेगळा उपक्रम या ठिकाणी सुरू केलेला आहे. त्यांनी प्रास्ताविकामध्ये सांगितलं की ही कल्पना अन्नछत्र मंडळातून घेतली आणि खऱ्या अर्थानं अन्न हे पूर्ण ब्रह्म असल्याने प्रत्येकाचा आत्मा शांत होणे अत्यंत गरजेचं आहे. सोलापूरच्या प्रत्येक मिरवणुकीमध्ये सोलापूरच्या हॉटेल बंद असतात आणि येणाऱ्या भक्तांना मिरवणुकीमध्ये उपाशी जाऊ नये ही भूमिका अमोलने गेल्या 6 वर्षे घेतली. प्रत्येक माणूस या ठिकाणी जेवण करून जातोय हे खरं तर आपल्या सर्वांचं सोलापूरचं भाग्य आहे. हे करत असताना ज्या ज्या लोकांनी सहकार्य केलं ते सहकार्य करत असताना सीपी साहेब इथं बघतेच अगदी की त्यांनी जो सोलापूरला गेल्या वर्षभरामध्ये डॉल्बी मुक्त सोलापूर शहर करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाला आम्ही सोलापूर शहरातील सर्व उत्सव प्रमुखांनी पाठिंबा दिलेला आहे. सुरुवातीला 4 बेस 4 टॉप होते, नंतर 2 बेस 2 टॉप आले. परवा मातोश्री रमाई आंबेडकरच्या जयंतीमध्ये 1 बेस 1 टॉप आपण दिला आणि येणाऱ्या आंबेडकर जयंतीमध्ये सुद्धा डॉल्बी मुक्त जयंती साजरी करण्याचा या ठिकाणी आम्ही आश्वासन देतोय. तो प्रयत्न निश्चितच या माध्यमातून करू आणि सोलापूर शहर हे डॉल्बी मुक्त करण्याचा आपण प्रयत्न करूया. बाळासाहेब शिंदे आणि शिवाजी महाराज पिसे यांचा वारसा असंच पुढे चालू राहो. या वर्षाला निश्चितच आम्ही सहकार्य करू हा आशावाद या निमित्तानं देतो. धन्यवाद. प्रथमतः आपल्या सर्वांच्या वतीनं अन्नदाता नेहमी सुखी राहावा अशी शेवटचरणी मी प्रार्थना करतो. अन्नदानाच्या प्रेरणेतून बापूने हे सुद्धा शिवभोजन सुरू केलं आणि त्यांनी सांगितलं की श्वासात श्वास असेपर्यंत ते काम करत राहतील. बापू म्हणजे सच्चे मावळे आहेत. त्यामुळं एकदा उचललेला वसा मावळा कधी खाली ठेवत नसतो. त्याप्रमाणे काय पहिल्यांदा 1000, 2000, 5000, 25,000 लाखांनी जरी संख्या आली तर तो छत्रपती आणि आई तुळजाभवानी त्यांच्या हातून ते नक्की करून घेईल यामध्ये मला विश्वास आहे. आणि भुकेलेला अन्न देणं याच्यासारखं समाधान आणि सुख कशात नाही आहे. त्यामुळं जे बापू या ठिकाणी अन्नदान प्रसाद घेऊन जात असतील तर त्यांचा आत्मा तुम्हाला एवढा आशीर्वाद देतो की हे कार्य तुम्हाला सहजासहजी तुमच्या हातून घडत राहतं. आज तुम्ही एवढी सुंदर व्यवस्था केली आहे. लग्नामध्ये सुद्धा नियोजन बऱ्याच ठिकाणी मी गडबडलेलं पाहतो, परंतु या ठिकाणी महिलांसाठी व्यवस्था स्वतंत्र केली आहे. पोलीस बांधवांसाठी बंदोबस्ताला असणाऱ्याला पाणी अन्न मिळणं कठीण असतं, परंतु त्यांची सुद्धा व्यवस्था केली आहे. गावोगावातून येणाऱ्या शिवभक्तांसाठी या ठिकाणी भोजनाची व्यवस्था तुम्ही केली. अतिशय सुंदर हे नियोजन तुम्ही करताय. असंच नियोजन आपल्या हातून घडावं. महाराजांच्या जयंतीनिमित्त अमोल बापूंनी जे आज अन्नदानाचा शिवभोजनाचा कार्यक्रम ठेवला आणि आपण सर्वजण याचा लाभ घेतात. जसं आपण म्हणतो की अन्नदाता सुखी भव, तसंच अमोल बापूंनी सांगितलं की माझ्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत हे कार्य सदैव चालू राहणार. तर मी एक त्याचा मोठा भाऊ म्हणून इथं त्यांच्या पाठीमागं ठामपणे त्यांनी जे वचन दिलेलं आहे ते परिपूर्ण करण्यासाठी मी त्यांच्याबरोबर राहीन एवढंच मी या छत्रपतींच्या समोर अभिवचन देतो. आणि आपल्या स्टेजवरच्या सर्व मान्यवरांचं या कार्यक्रमाला प्रामुख्याने आपण सर्वजण उपस्थित राहिलात. खास करून आमचे राजकीय सगळे उपस्थित राहतातच, परंतु हे पोलीस अधिकारी प्रामुख्याने इथं उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार. जमलेल्या शिवभक्तांचे खूप खूप आभार. आजच्या या शिवभोजन कार्यक्रमास उपस्थित मंचावरील सर्वच मान्यवर, सर्व उपस्थित शिवभक्त आणि या आजच्या या शिवभोजनाचा लाभ घेणारे सर्वच शिवप्रेमी, आज मागच्या वर्षी आम्ही इथे आलेलो होतो. मागच्या वर्षीपेक्षा आता मला वाटतं अजून हे अंतर स्ट्रेच झालं. इथेच मागच्या वर्षी किचन होतं, आता ते अजून मागे गेलेलं आहे.
आणि उत्तरोत्तर चांगल्या भावनेने केलेल्या कामामध्ये आपोआप भगवंत आपल्याला असाच आशीर्वाद देणार आहे, आपल्याकडून भरपूर काम करून घेणार आहे. जसं आता राजाभाऊ बोलताना की यावर्षी पहिल्याच मिरवणुकीमध्ये माता रमाई आंबेडकर जयंती मिरवणुकीपासूनच आपण बघतोय सोलापूरकरांमध्ये एक पॉझिटिव्ह ऊर्जा आलेली आहे. एक देश एक टॉप रमाई आंबेडकर जयंतीपासून सुरू झालेलं आज बऱ्याच चांगल्या कामांनी शिवजयंती आज काल मागच्या 2-3 दिवसापासून मी बघतोय होते. अमोल बापूंचं हे हा उपक्रम सुद्धा असेल त्यातलाच एक भाग म्हणायला हरकत नाही. आणि शिवमंडळांनी सुद्धा शिवजयंती मंडळांनी सुद्धा आज एक बेस एक टॉपवर जयंती साजरी केली जाते. खरोखर सोलापूरकरांसाठी एक पॉझिटिव्ह गोष्ट म्हणता येईल. आज अमोल बापूला अजून एका गोष्टीसाठी मी निश्चित धन्यवाद म्हणेन. मागच्या वर्षीपासून पोलिसांना जेवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था ते करतात. पोलीस विभागात काम करत असताना प्रत्येकाला वेळेवर जेवण, बऱ्याच पोलीस कर्मचाऱ्यांना शुगर असते, कोणाला भीती असते, वेळेवर जेवण घेणं आवश्यक असतं. अशा परिस्थितीमध्ये या गोष्टीचा विचार करून अमोल बापूंनी पोलिसांसाठी सुद्धा जेवणाची व्यवस्था केली. मी सिटी साहेबांच्या वतीने सुद्धा त्यांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी पोलिसांचा विचार केला, आमचा विचार करून एवढी मोठी आम्हाला सन्मान देण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. आपल्याकडून उत्तरोत्तर अशीच चांगले काम घडत राहो. भगवंत आपल्याला असे चांगले काम करण्यासाठी निश्चित कायम बळ देत राहो, एवढी शिवचरणी प्रार्थना मी करून माझे 2 शब्द संपवतो. सर्वप्रथम अमोल बापूला मी आभार व्यक्त करतो. त्यांनी मला फोन केला होता, साहेब आपल्याला निमंत्रण द्यायला यायचे म्हणून. मी म्हटलं काही गरज नाही आहे, मी येतो नक्की. पण त्यांनी नाही साहेब पर्सनली वैयक्तिक यायची म्हटलं आणि त्यांनी आल्यानंतर या कार्यक्रमाला मला निमंत्रण देणं वेगळं गोष्ट आहे. पण त्यांनी सर्व सोलापूर शहराच्या पोलीस अंमलदारांना माझ्या एक प्रतिनिधी स्वरूपात माझ्या हातात निमंत्रण पत्रिका देऊन त्यांनी या जेवणासाठी आमंत्रण केलं होतं. त्यासाठी आपल्याला आभारी आहे. आता हे शिवजयंती सोलापूरकरांच्या जे एक मानसिकता आहे ते बघितलं तर आम्हाला बंदोबस्तात चौकात उभंच राहायला पाहिजे असा विषय नाही आहे. आहेत आम्ही बंदोबस्तात, ते वेगळं गोष्ट आहे. पण यांनी आमंत्रण केलं, आम्ही आरामात येऊन इथं जेवण पण करू शकेल तेवढ्या शांततेने पार पडणार आहे अशा सर्व शिवभक्तांना आभारी आहे. एक छोटीशी गोष्ट सांगतो मी, 2 मिनिट घेतो. आपल्या सर्वांना रजनीकांत माहिती असेल. त्यांनी 90sला त्यांचं एक खूप मोठा एक लग्न मंडप होतं, लॉन्च म्हणतात ना, तसा एक खूप प्राईम प्रॉपर्टी होतं. त्यांनी एक ट्रस्टला लिहून दिले होते. पण ते लिहून देताना त्यांनी एक मोठा सभा घेतलं होतं आणि त्या सभात त्यांनी जाहीर केलं हे मी जनतेसाठी ट्रस्टला देतो, ते ट्रस्टचे पैसे जे आहेत ते पब्लिकला ते फायदेशीर होईल म्हणून. पण पत्रकारांनी त्यांना विचारलं आपण द्यायची असेल तर गपचूप द्यायची, हे तुम्ही एवढा असा सभा घेऊन तुमच्या स्वतःच्या एक ॲडव्हर्टाइजमेंट सारखा झाला, तुम्ही प्रसार करण्यासारखं करून हे देत आहेत म्हणून. पण त्यांचं उत्तर जे होतं, मी आता आज माझ्या मानसिकता अशा आहेत पब्लिकला द्यायची म्हणून लिहून देतो आणि उद्या माझ्या परिवाराच्या काय आर्थिक परिस्थिती बदललं, माझ्या मनस्थिती बदललं, मला पुन्हा ते ट्रस्टकडून माझ्या वैयक्तिक लिहून घेण्याची खूप मोठी गोष्ट नाही आहे, पेपरवर्क आहे. पण आज जे शब्द मी एवढं लोकांसमोर दिलं ते मागं घेऊ शकत नाही, त्यासाठी मी लिहून देतो, असा सभा देतो म्हणून. आज इथं बघितलं तर अमोल बापूंनी आजचा जे शब्द दिलं ते आपलं समोर जे दिलेलं आहे ते खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे त्यांच्या मनात जे काही आयडिया आहे की ते आम्ही शेवटपर्यंत करायची म्हणून एक विचार असणे वेगळं गोष्ट आहे, पण आपलं सर्वांसमोर अशा हजारो जनतेसमोर ते शब्द देणे मोठी गोष्ट आहे. सो थँक्यू सो मच. आणि त्याच द सेम ब्रेथ मी राजाभाऊ सर्वदेलाही आभार व्यक्त करणार आहे. आपणही असा एवढा सर्व सोलापूरकरांच्या समक्ष तुम्ही तुमचे जे मनात विचार जे आहेत ते ओपनली आपण सांगितलेलं आहे. आम्ही पोलीस विभागातर्फे प्रशासनातर्फे स्वागत करतो मनापासून. थँक्यू सो मच. आपण जे हे एक चळवळ सरकार सुरू झालेले आहे, जे 20,000 होतो आता 25,000 झालेलं आहे आणि भोसलेजी आपण इन्स्पायर केलेलं आहे आम्हाला सर्वांना, त्यासाठी आपल्याला आभारी आहे. आपल्याला जे सहकारी तुमच्यासोबत पडद्यामागे काम केलेलं आहे त्यांच्या सर्वांना आमच्याकडून शुभेच्छा. आपल्यामुळे हे शक्य आहे. मागच्या वर्षी किती मोठा हॉटेल असू द्या, 5 स्टार 7 स्टार, तेही
त्यांच्या किचनला कोणाला बघायला ते जरा हेसिटेट करतात. किचन कोणाला असं ओपनली सोडत नाही. पण अमोल बापू असा 25,000 लोकांचं जेवण तयार करत आहे. पण त्यांचं किचन ओपन आहे, एवढं स्वच्छ आहे, एवढं हायजेनिक आहे. कोणाला जाऊन बघायची बघा म्हणून मागच्या वर्षी आम्हाला दाखवलं, यावर्षी मंत्री महोदयाने दाखवून दिलं. तो हे तुमचं ताकद आहे आणि जनतेला तुम्ही जे आभार करताय ते दिसत आहे. गेल्या 6 वर्षापासून बापूने हा कार्यक्रम सुरू केला आणि त्यांना सांगितलं की पूर्वी हजारो वर्षापूर्वी तपश्चर्या करून जे पुण्य प्राप्त होत होतं ते या कलियुगामध्ये एका अन्नदानातून ते पुण्य प्राप्त करता येते. आणि 60,000 वर्ष तपश्चर्या केली, 1000 वर्ष तपश्चर्या केली, त्यातून जे पुण्य मिळतं आणि त्यावेळेस ते यज्ञ करायचे महाराज आणि त्या यज्ञातून ते पुण्य प्राप्त करत होते. परंतु आपण जे अन्नदान करतो तो एक फार मोठा यज्ञ आहे आणि त्या यज्ञातनं जे पुण्य प्राप्त होते त्याचा अनुभव मी स्वतः घेतोय. आम्ही प्रत्येक वर्षी अन्नदानाच्या रूपानं हजारो लाखो लोकांना अन्नदान करतो आणि त्याच्यामधूनच बापूला सांगितलं की आपण ज्यांना अन्नदान करतो त्या देण्यापेक्षा त्यांना समोर आपल्या बसून अगदी मानानं सन्मानानं भोजन करण्याची व्यवस्था करा. त्या पद्धतीनं यांनी सुरुवात केली आणि ही सेवा अखंडपणे जोपर्यंत तुम्ही आहात, तुमची पिढ्या आहेत, पिढ्यानपिढ्या सुरू ठेवा, जेणेकरून यामध्ये आपल्याला आनंद प्राप्त होईल आणि ह्याच्यामधून जे मिळणारं पुण्य आहे त्या पुण्याच्या जोरावरती आपलं प्रारब्ध पुढं चांगलं राहील आणि आपली पुढची पिढी सुखी होईल. अशा पद्धतीचा हा मोठा यज्ञ आहे आणि ते तुम्ही करता आहात. प्रत्येक वर्षी 10-5 हजार लोकांची वाढ होते. लाखो लोक आले तरी घेऊ नका, आम्ही तुमच्या बरोबर आहोत, तुम्ही चिंता करू नका. कारण यामध्येच जी सेवा आहे आणि जो सेवाभाव आहे, आलेल्याला अन्न देणं आणि आलेल्याला तहान भागवण्यासाठी पाणी देणं याच्यासारखं दुसरं पुण्य नाही. आणि शिवजयंतीच्या निमित्तानं असेल, मी या सगळ्यांच्या समक्ष एक तुम्हाला विनंती करतो आणि राजाभाऊंना सुद्धा विनंती करतो. राजाभाऊ, तुमची सुद्धा आपल्या डॉक्टर आंबेडकर साहेबांची जी पुण्यतिथी असते किंवा जयंती असते त्यावेळी सुद्धा हा उपक्रम आपण सुद्धा आलेल्या सर्व भक्तांच्यासाठी जर राबवला तर आपल्या शहरातली जी काही सर्व हॉटेल्स बंद असतात त्यावेळी आलेल्या बाहेरच्या लोकांना अन्नदान करणं, त्यांची भूक भागवणं, आपल्या शहरामध्ये ते बाहेरून आलेत हे याच्यासारखं दुसरं पुण्याचं काम नाही. आपणही हा उपक्रम कराल आणि बापू तुमच्या जोडीला इथून पुढे शिवजयंती आणि आंबेडकर जयंती दोघं मिळून बाहेर येणाऱ्या सर्व आंबेडकर भक्त आणि शिवभक्तांना अन्नदान कराल. हा वसा कायम अखंड चालू ठेवा एवढीच शिवचरणी प्रार्थना करतो. तशी शक्ती आणि ताकद तुम्हाला मिळो एवढंच परमेश्वराकडे मागणं मागून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या प्रसंगी मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते. लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला